चलो नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तलाठी भरतीचं वातावरण जे आहे ते वातावरण सुरुवात झालेलं आहे. तलाठी भरती याच्यानंतर एमपीएससी मार्फत होणार एवढं 99.99% कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळं आता भविष्यातली तलाठी भरती कधी होईल हा सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न. जेव्हा कधी तुम्ही तलाठीचा कोणताही व्हिडिओ उघडता तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की बाबा नेमकं तलाठी भरती कधी होईल. याच्या आधी 2023 मध्ये तलाठी भरती झाली होती. त्या भरतीमध्ये सुद्धा आपले भरपूर सारे रिझल्ट आपण आणले होते. ओके, पण 2023 पासून 2026 पर्यंत तब्बल 3 वर्षाचा कालखंड ओलांडला गेलेला आहे. त्यामुळं आता अपकमिंग भरती नेमकी कधी होईल, 3 वर्ष 4 वर्ष कधी ऍक्च्युअल मध्ये जर पाहायचं झालं तर दरवर्षी या भरत्या झाल्या पाहिजेत. जशा सेंट्रलच्या भरत्या दरवर्षी होतात तशाच महाराष्ट्राच्या पण भरत्या दरवर्षी झाल्या पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थी सतत अभ्यासात राहू शकेल. पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये एखाद्या डिपार्टमेंटची जाहिरात निघाली की कमीत कमी 2-3 वर्ष पुढे त्या डिपार्टमेंटची जाहिरात निघत नाही. ओके, हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं. चलो असो, त्यावरती आपण नंतर बोलूयात. पण सध्याच्या घडीला तलाठी भरतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात सुरुवात आहे. तलाठी भरतीची जी काही प्रोसेस आहे ती आता याच्यानंतर एमपीएससी कडे जाणार आहे. आता रिक्त जागांची संख्या मागून घेणं ही पहिला टप्पा इथं चालू झालेला दिसून येतोय. प्रॅक्टिकली जर तुम्हाला सांगायचं झालं तर अजून 4-5 महिने तलाठी भरती होण्याची शक्यता इथं मला तर दिसून येत नाही. त्यामुळं जे कोणते विद्यार्थी आतापासून अभ्यासाला सुरुवात करतायत त्यांना आरामात 4 ते 5 महिन्याचा कालावधी भेटेल. आणि जर अजून आपलं दुर्दैव असेल तर ही प्रोसेस एमपीएससी कडे गेल्यानंतर अजूनही लांबणीवर जाऊ शकते. त्यामुळं डोक्यामध्ये एक लक्षात ठेवा, कोणतीही एक पोस्ट काढायची हे डोक्यात घेऊन अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. कारण तलाठीच्या मध्ये भरपूर साऱ्या परीक्षांचा अभ्यास हा ऑटोमॅटिकली आपला होत असतो. मग तोच अभ्यास आपण इतर परीक्षांसाठी वापरून देखील आपल्याला इतर डिपार्टमेंटच्या एक तरी पदाला गवसणी घालता आली पाहिजे. हे टार्गेट डोक्यामध्ये ठेवून अभ्यास सुरुवात करायला हरकत नाहीये. चलो, आजचा मेन पॉइंट, आजचं लेक्चर जे आहे ते पहिला दिवस नेमका कसा असला पाहिजे, आपला ॲटिट्यूड, आपला अप्रोच अभ्यासाबद्दलचा कशा पद्धतीने असला पाहिजे यावरती आजचं सेशन असणार आहे. आणि याच पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास करत राहिला तर शेवटपर्यंत तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी जी आहे ती शेवटपर्यंत टिकून राहणार आहे. ओके, 2 टप्प्यामध्ये आजचं लेक्चर मी विभागणार आहे. पहिला टप्पा तलाठी बद्दलची संपूर्ण ओळख करून देणार आहे मी तुम्हाला, म्हणजे पद, पात्रता, सगळं वेतन किती असतं, अभ्यासक्रम काय असतो हा भाग. आणि दुसरा पार्ट असणार आहे तो आजच्या व्हिडिओचा महत्वाचा घटक, पहिला दिवस नेमका कशा पद्धतीने असला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे. कारण सध्याचं वातावरण जर पाहिलं, कोणत्याही क्षेत्रातलं वातावरण निगेटिव्हिटीनं फुल टू भरलेलं आहे. त्यामुळं एखादी पॉझिटिव्ह गोष्ट बोलण्यापेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा माणसं हे निगेटिव्ह अप्रोच घेऊन कोणत्याही गोष्टीला सुरुवात करतात. तोच अप्रोच तुम्हाला इथं ठेवायचा नाहीये. हे जे मी बोलत आहे हे शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. ओके, चलो तर स्टार्ट करूयात. मित्रांनो, तुम्हाला जर माझ्यासोबत तलाठी भरतीची प्रॉपर तयारी करायची असेल तर अगदी कमी फीसमध्ये तुम्हाला याची तयारी करता येते. ओके, टेक्स्टबुकनं एकाच फीसमध्ये तलाठीसारख्या सगळ्याच पदांची तयारी तुम्हाला करण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे ना, आता सध्या लेटेस्टमध्ये तुम्हाला माहित आहे आजच त्या ठिकाणी कामगार आयुक्तालयाची जाहिरात पडली, त्याच्या आधी चौकीदारची जाहिरात पडलेली आहे आणि इतरही जाहिराती हळूहळू पडतीलच. मग या सगळ्या जाहिरातींचा वेगवेगळा अभ्यास करण्यापेक्षा एकाच फीसमध्ये सगळ्या परीक्षांचा अभ्यास तुम्हाला करता येतो. ओके, साधारणतः 1 महिन्याची घ्यायची गरज नाहीये इथं दिलेला असलं तरी सुद्धा. 3 महिन्याची फीस 529च्या आसपास आणि 1 वर्षाची फीस 1799च्या आसपास असते. ऑफरमध्ये या प्राइस अजून थोड्याफार कमी होतात. त्यामुळं नक्कीच हे ऑफरमध्ये किंवा या सिच्युएशनमध्ये सुद्धा घेऊ शकतात. नवीन माझी तलाठीची बॅच जी आहे ती अगदी बेसिक पासून, ज्या पद्धतीने मी हायकोर्टला फोकस केलं होतं त्याच पद्धतीने तलाठीची बॅच माझी सुरुवात होणार आहे येत्या 20 तारखेला. यामध्ये नगर परिषद, चौकीदार, कामगार विभाग ह्या सगळ्यांच्या अभ्यासक्रम मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना कनेक्ट व्हायचं असेल त्यांनी हा टेलिग्राम चॅनल डाउनलोड करा. या टेलिग्रामला पिन करून ठेवलेली असते लिंक, त्या लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड आणि ऍडमिशन घेऊ शकतात तुम्ही. ओके, चलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मेन पॉइंटला सुरुवात करूयात. तलाठीचं नाव जे आहे ते आता एक नाव गोंडस दिलेलं आहे त्याला, ते म्हणजे ग्राम महसूल अधिकारी. ओके, असे बरेचसे पदांचे नाव आता अधिकारी या नावानं बदलले चाललेत, पण बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत. काम, पगार, वेतन, सगळ्या अधिकार हे सगळ्या गोष्टी सेम आहेत. फक्त एक नाव जे आहे ते ग्राम महसूल अधिकारी इथं करण्यात आलेलं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपला पहिला टप्पा जो आहे ना तो हे पदाबद्दलची माहिती समजून घेऊयात. ह्या पदाची संपूर्ण माहिती समजल्यानंतर मग अभ्यासाचा पहिला दिवस कसा असला पाहिजे, पहिल्या दिवशी नेमकं काय करायचं आहे हा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने 2 टप्प्यामध्ये. चला तर मग ठीक आहे. आता सगळ्यांनी ऐकलेलं असेल, सगळ्यांनी पाहिलेलं असेल इतर ठिकाणी की बुवा तलाठीची जवळपास 1700 पदाची जाहिरात येणार आहे. ओके,
एकंदरीत जर पाहिलं रिक्त पदांची संख्या खूप जास्त आहे आणि त्या तुलनेनं ह्या जाहिराती कमी आहेत. माझ्या अंदाजानुसार ही जाहिरात ही 2,500 पदापर्यंत पडली पाहिजे किंवा 2,500 पदापेक्षा जास्त पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये 2,500चा आकडा ठेवूयात आणि अभ्यासाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सुरुवात करायला हरकत नाहीये. ओके, येस सर. चलो, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं हे गट क च पद असतं. तलाठी हे गट क मधलं सगळ्यात बेस्ट पद जर कोणतं असेल, ओके, तर गट क मधलं सगळ्यात बेस्ट पद मला स्वतःला वाटतं तलाठी, कारण मी या पदावरती जवळपास 10 वर्ष ॲज अ तलाठी म्हणून मी काम केलेलं आहे. त्यामुळे इतर डिपार्टमेंटपेक्षा या ठिकाणी हे पद जे आहे हे काम करण्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला फक्त व्यवस्थित काम करायचं आहे. कुटाने न करता काम केलं तर सगळ्यात बेस्ट पद मला हेच वाटतं. आणि विशेष गोष्ट मुलींसाठी सुद्धा तलाठी हे पद चांगलंच आहे असं मी नेहमीच सांगत असतो. त्यामुळं मुलांनी आणि मुलींनी एक टार्गेट ठेवून याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे गट क च्या पदाचं नाव ग्राम महसूल अधिकारी केलं, जरी अधिकारी केलं तरी सुद्धा हे गट क मधलंच आहे. ओके, गट क मध्येच येणार हे पद आहे. ह्याचा जो स्केल असतो हा S8चा स्केल असतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्टार्टिंग 40,000 रुपये पेमेंट जे आहे ते पेमेंट पडतं. 8व्या वेतन आयोगानुसार हे पेमेंट अजून थोडंसं वाढणार आहे. ओके, चलो. आणि हे पद एवढं भारी आहे ना, ह्या पदाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, या पदावरती भरपूर MPSC करणाऱ्या पोरांचा डोळा असतो. MPSC UPSC करणाऱ्या पोरांचा प्लॅन बी म्हणजे तलाठीचं पद असतं. त्यामुळं आपल्याला जर पहिल्याच अटेम्प्टमध्ये ह्या पदाला गवसणी घालायची असेल तर आपला अभ्यास हा टू द पॉइंट आणि प्रिशियस व्यवस्थित असला पाहिजे. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये पदाची ही पोस्ट काढणं काही अवघड गोष्ट नाहीये, तुमची पोस्ट ही निघू शकते. ओके, चलो सर, ठीक आहे. वेतन आता सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला 40,000 पर्यंत महिन्याला वेतन पडत असतं. ओके, नंतर मग 8व्या वेतन आयोगानंतर नंतर वाढेलच हे पेमेंट. चलो, ठीक आहे. आता तुम्हाला प्राथमिक ओळख सांगितली मी. या पदाची परीक्षेची पात्रता, या परीक्षेचा निकष, ओके, तुम्हाला कदाचित दिसत नसेल हे स्क्रीनवर. पात्रता, निकष आणि एज लिमिट काय असते हे आपण पहिल्यांदा पाहूयात. जर तुम्ही याच्या पात्रतेमध्ये, निकषामध्ये आणि एज लिमिटमध्ये बसत असाल तर नक्कीच याची तयारी व्यवस्थित करायची आहे. आता हे पद असं आहे, याला MSCIT लागतं, पण जर तुमचं MSCIT झालं नसेल तर काय, तरी सुद्धा संधी असते तुम्हाला. जेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं तेव्हा माझ्याकडे पण MSCIT नव्हतं. तर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला हे MSCITचं कागद जे आहे ते तिथं जमा करायचं असतं. म्हणजे आता MSCIT नाहीये तर फॉर्म भरू शकतो का? येस, भरता येतो. आणि सिलेक्शन झाल्यानंतर ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला MSCIT करून ते कागद तुमच्या आस्थापनेला देऊन MSCIT झाले असं सांगता येऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, MSCIT नाही तर फॉर्म भरता येतो का? तर येतो, पण तुम्हाला पुढे 2 वर्षात द्यायचं असतं. जर दिलं नाही तर तुमचं एखादं इन्क्रिमेंट स्टॉप केलं जातं, तुम्हाला काही काढून टाकलं जात नाही. त्यामुळं MSCIT एवढी मोठी गोष्ट तुमच्यासाठी नाहीये. आणि सेकंड थिंग सर, पात्रता काय, तर कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी पात्र असतो. कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच YCMU मधून केलेला असेल तरी सुद्धा चालतं, कुठलीही डिग्री असेल तरी तुम्ही या पदाचा फॉर्म इथं भरू शकता. ओके, ही झाली तुमची पात्रता. एज लिमिट बद्दल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला एज लिमिट आहे 18 ते 38 वर्षाची. ओके, 18 ते 38 वर्षाची एज लिमिट तुम्हाला असणं अपेक्षित आहे. OBC मध्ये असाल तर +3 म्हणजेच 41 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. SC ST मध्ये असाल तर +2 परत 43 वर्षापर्यंत SC ST कॅटेगरीमध्ये फॉर्म भरता येतो. त्याच्यानंतर खेळाडू असाल, खेळाडूचं प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे सर्टिफिकेट जर असतील तर ह्या प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त खेळाडूसाठी रिझर्वेशन पण असतं जागांमध्ये. तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर काढून ठेवा, तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल. याच्यासाठी एज लिमिट जी आहे ती 45 वर्षापर्यंत तुम्हाला असते. आणि पदवीधर अंशकालीन एक असतात त्याला 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. ओके, तर नक्कीच तुम्ही जर ह्याच्या एज लिमिटमध्ये असाल तर तुम्हाला नक्की हे करता येईल. आणि एक्स आर्मीचे विद्यार्थी जर बघत असतील हे लेक्चर, तर एक्स आर्मीला माझं सांगणं आहे, मागच्या भरतीमध्ये सर्वाधिक एक्स आर्मी सोबतच सर्वाधिक गृहिणी या आपल्या क्लासचे आहेत. त्यामुळे तुमची अगदी बेसिक पासून तयारी करून घेण्याची जिम्मेदारी माझ्यावर आहे. बिंदास एक्स आर्मीचे विद्यार्थी माझ्यावरती ट्रस्ट ठेवून कनेक्ट होऊ शकता माझ्यासोबत. ओके, येस. आता सर, आता मेन गोष्ट आहे परीक्षेचा अभ्यास करायचा पॅटर्न कसा आहे. MPSC पॅटर्न नुसार मग कसे असू शकतो. आता 2 प्रकारचे पॅटर्नची शक्यता आहे. पहिला पॅटर्न जो आहे तो सरळ सेवेचा. ओके, फर्स्ट पॅटर्न आहे तो म्हणजे सरळ सेवेचा, जो की आपला नेहमी असतो तो. ओके, म्हणजे सरळ सेवेमध्ये 2च घटक, सरळ सेवेमध्ये फक्त 4च घटक असणार, त्याचा अभ्यास करायचा आहे. दुसरा पॅटर्न असू शकेल, कदाचित अजून यांच्याबद्दलची क्लॅरिटी नाहीये, तो म्हणजे आपल्या कंबाईन सारखा म्हणजे प्री एंड मेन्स, कंबाईन ग्रुप BC ज्या पद्धतीने आहे
प्री आणि मुख्य परीक्षा या पद्धतीने असणार. मग सर या दोघांमधला सुवर्ण मध्य काय? तर लक्षात ठेवा, सरळ सेवेमधून तुमचं कंबाईनचं प्री अँड मेन्स ऑटोमॅटिकली क्लिअर होतंय. फक्त तुम्हाला जीएस मात्र अगदी तगडं करावं लागतं, कारण कंबाईनच्या प्रीमध्ये जीएस खूप तगड्या स्वरूपात विचारलं होतं. जीएस तुम्हाला परफेक्ट करावं लागेल. एवढं जीएस परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. मग सुरुवातीला लक्षात ठेवा, तुम्हाला सुवर्ण मध्ये ठेवूनच अभ्यास करावा लागेल. कंबाईनच्या संपूर्ण जीएसचा अभ्यास जर करायला लागलो तर तुम्हाला खूप जास्त वेळ जाईल विषयांसाठी. मग मॅथ रिझनिंग असेल किंवा मग आणखीन मराठी इंग्रजी असेल, या विषयाला तुम्हाला कमी टाइम भेटेल. त्यामुळे जर असं सुवर्णमध्ये जीएसला ना थोडंसं आमचे शिक्षक तुम्हाला त्याच पद्धतीने शिकवणार जीएस, जेणेकरून तुम्हाला कंबाईनलाही फायदा होईल आणि त्याच पद्धतीने सरळ सेवेलाही फायदा होईल. मग सर आता मी तुमच्याकडून कोणत्या पद्धतीने तयारी करून घेणार आहे? मी तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे सरळ सेवेच्या पद्धतीनं, ज्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी कंबाईन जे आहे ते कंबाईन व्यवस्थित क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे अचानक भयानक जर एमपीएससीनं कंबाईनच्या पॅटर्न करायचं म्हणली तर हा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याकडं 1 महिन्याच्या आतमध्ये पुढचा कंबाईन 1 ते 1.5 महिन्याच्या ह्याच्यामध्ये कंबाईनचा अभ्यास कव्हर व्हावा, या पद्धतीने आपलं प्लॅनिंग असणार आहे. ओके. मग सर सध्याच्या घडीला अभ्यासक्रम काय लक्षात ठेवायचा? सध्याच्या घडीला 4 घटक अभ्यासक्रमासाठी लक्षात ठेवायचे आहेत. मराठी व्याकरण, आतापर्यंत टीसीएस परीक्षा घ्यायचं ते अगदी तद्दन फालतू परीक्षा राहायची मराठी व्याकरणाच्या बाबतीत, कारण 65 प्रश्न राहायचे. कोणत्याही पोराला आउट ऑफ मराठीमध्ये मार्क पडायचे. पण एमपीएससी कडे पेपर गेला, एमपीएससी ही मराठी अगदी खतरनाक लेवलची विचारते. तुम्ही एमपीएससीचे पेपर जर पाहिलात कंबाईनचे मेन्सचे, तर तुम्हाला मराठी काय असतं हे कळेल. टीसीएस वाल्यांना काही मराठीचं काहीच कळत नव्हतं. कुठलेही कसलेही प्रश्न एकच लेवलचे 4-4, 5-5 प्रश्न सेम. एमपीएससी मात्र सगळ्याच टाईपची तयारी तुमच्याकडून करून घेणार आहे. त्यामुळे मराठी तुम्हाला परफेक्ट बनवावं लागणार आहे एमपीएससी साठी. हा सिलेबस आहे. हा नंतर मी डिकोड करून सांगेन तुम्हाला. अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, सामान्य, हे सगळ्यांचे 25 प्रश्न 50 गुण अशा पद्धतीचा पॅटर्न असतो आणि यावरतीच पहिल्यांदा आपल्याला जास्त फोकस करून अभ्यास करायचा असणार आहे. ओके. येस सर. चलो, हे सगळं झालं. आता माझ्याकडून तुमच्याकडून ओळखच्या बाबतीत झालं. आता मेन गोष्टीकडे मी वळतो. सर मेन गोष्ट आहे अभ्यासाचा पहिला दिवस, अप्रोच कसा असला पाहिजे. आता इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर व्हिडिओच्या खालच्या कमेंटमध्ये काही लोक निगेटिव्ह बोललेले तुम्हाला दिसतील. ओके. निगेटिव्ह इन द सेन्स, ही परीक्षा, ही भरती अशी, ही भरती तशी, भरती होणारच नाही, क्लासवाले फक्त स्वतःचे बॅचेस काढण्यासाठी, अशा पद्धतीने भरपूर सारे विद्यार्थी नेहमीच तुम्हाला सगळ्याच ठिकाणी बोलत असताना दिसतात. ओके. हा एक निगेटिव्ह अप्रोच असतो. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही अभ्यासामध्ये नवीन असाल तर पहिली गोष्ट, या निगेटिव्ह गोष्टीपासून पहिल्यांदा दूर राहा. ओके. भरपूर सारे मागच्या भरतीमध्ये असे विद्यार्थी होते जे निव्वळ 22व्या 23व्या वर्षी, ज्यांची परिस्थिती पण तेवढी स्ट्रॉंग होती, त्यांनी देखील पोस्ट काढलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासक्रमावर लक्ष ठेवलात आणि मी आता पुढे जसं सांगतोय त्या पद्धतीने जर अभ्यास केलात, तर तुमचं पण खात्रीनं सिलेक्शन याच्यामध्ये होऊ शकतं. पॉइंट कळतोय? त्यामुळं आता याच्या पुढं सर आज परीक्षेचा अभ्यासाचा माझा पहिला दिवस आहे, तर मी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत यावरती सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ओके. तर अभ्यासाला सुरुवात करताना पहिला दिवस कसा असावा? पहिली गोष्ट, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवूनच अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. ओके. पॉइंट नंबर 1, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवूनच. जर तुमच्या मनामध्ये जर हे जर गोष्टी आल्या, अरे यार भरत्या म्हणजे फिक्स्ड भरत्या असतात, ओके, गरीबाच्या पोरांनी अभ्यास करून फायदा नाही, ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला ऐकायला आरामात भेटतात जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता. आणि ह्या गोष्टी सांगणारा कोण असतं माहित आहे? या गोष्टी सांगणारा एकच व्यक्ती असतो, तो म्हणजे भरपूर एक्झाम देऊन पास न होता फर्स्टेड झालेला आहे आणि आता त्याच्याकडे दुसरा अभ्यासला, म्हणजे दुसरा जर अभ्यास करत असला तर त्याला डिस्टर्ब करण्यासाठी अशा गोष्टी तुम्हाला हमखास बोललेल्या भेटतात. ओके. या गोष्टीपासून तुम्ही जर लांब राहू शकले तर तुम्ही जिंकले. ओके. इवन तुमची पोस्ट निघाल्यानंतर सुद्धा तुम्हाला डिस्टर्ब करणारे भरपूर जण असतात. ज्या दिवशी माझं सिलेक्शन झालं, नुकताच मी म्हणजे जॉब करून वापस आलो आणि सकाळी रिझल्ट लागला आणि दुपारी मी माझ्या एका अशाच मित्राला भेटलो. म्हणजे तो ऍक्च्युली मित्र नव्हता, ओळखीचा होता. त्यावेळेस भेटल्यानंतर आनंद होता मनामध्ये की सिलेक्शन झाले काहीतरी, चलो आता आपलं काहीतरी बदलणार. पण त्याच वेळेस एक मित्र भेटला, तो म्हणला की अरे तू जी भरती दिला होता ती भरती कॅन्सल झाली. ओके. ती भरती पूर्ण रद्द झाली आणि परत पेपर होणार. 2015-16चा टाइम होता तो.
तेव्हा आत्तासारखं इंटरनेट किंवा इतर सुविधा ज्या आहेत, युट्यूबचे व्हिडिओ, हे व्हिडिओ, ते व्हिडिओ, तेव्हा काहीही नव्हतं. लिटरली 2020 नंतर जास्तीत जास्त हे युट्यूबच्या बाबतीमध्ये किंवा इतर जे ऑनलाईनच्या बाबतीमध्ये हे सगळे विद्यार्थ्यांना कळायला लागलं, पण त्याच्या आधी काही नव्हतं. त्यामुळं मला पहिल्यांदा फील झालं किंवा पोस्ट निघाल्यानंतर सुद्धा मी एवढा निगेटिव्हिटीमध्ये गेलो, बापरे म्हणलं, सगळ्यांना सांगून तर झाले, आता काय होणार माझं. ओके, जर हे पोस्ट निघाल्यानंतर परेशानी होऊ शकते एखाद्याचं बोलणं ऐकल्यावर, तुम्ही तर आता नवीन विद्यार्थी आहात, तुम्हाला जर एखाद्या निगेटिव्ह जर गोष्टी सांगितल्या तर तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करून तुमचा मेन अभ्यासापासून लांब राहू जाऊ शकता. त्यामुळे प्रयत्न करा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून मला या भरतीमध्ये कोणतेही ना कोणते एक पोस्ट काढायचे आहे. हे माझ्याकडे वर्ष आहे, हे माझ्याकडे 2 वर्ष आहेत, ह्या वर्ष 2 वर्षामध्ये माझं सिलेक्शन झालं पाहिजे, अशा पद्धतीचा अप्रोच ठेवून फक्त अभ्यासावर जर लक्ष दिलात तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, याच्याबद्दल मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला. ओके, दुसरी गोष्ट, सिलेक्टेड कॅन्डिडेट किंवा यशस्वी व्यक्तींच्या अनुभवातून किंवा हुलकावणी दिलेल्या मित्राचं थोडक्यात. ओके, आता दुसरा पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुमच्या आजूबाजूला 2 प्रकारची व्यक्ती असली पाहिजेत. पहिला व्यक्ती जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे. आता तुम्ही नवीन आहात, सिलेक्टेड कॅन्डिडेट तुमच्या आजूबाजूला कोण नसेल तर मी आहे तुमच्यासोबत कायम, जो की सिलेक्शन झालेला आहे, या पदावरती काम पण केलेलं आहे आणि तुम्हाला सतत पॉझिटिव्ह गोष्टी सांगत राहणारा एक तर तुमचा मित्र तुमच्या आजूबाजूला असला पाहिजे. हा काय करतो माहिती आहे, हा मित्र तुम्हाला नेहमीच सतत काही ना काही पॉझिटिव्ह, अरे कर अभ्यास, अरे आली बघ भरती, अरे कर लवकर, अशा पद्धतीनं तुम्हाला ना प्रत्येक वेळेस सांगत असतो. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला जास्त लागता. दुसरे एक प्रकारचे व्यक्ती असतात ज्यांचं थोडक्यात यश गेलेलं आहे, 1 मार्कानं 2 मार्कानं हुकलेले जे विद्यार्थी असतात, या व्यक्तींचं सतत मार्गदर्शन घेत राहायचं आहे. हे 1-2 मार्कांना जे थोडंफार राहिलेत ना पोस्ट, ते पोरं सुद्धा एकदम तो पेटलेला हे असतो, काय म्हणतात, मशाल असते ती. अशा पेटलेल्या मशाली सोबतच तुम्ही अभ्यास जर केलात तर त्या मशाली तुम्हाला सतत अभ्यासाला म्हणजे काय करतील, प्रोत्साहित करतील आणि तुम्हाला देखील त्यांच्या संपर्कात अभ्यास करावा वाटेल. ओके, माझ्या लाईफमध्ये हे दोन्ही प्रकारचे व्यक्ती होते, सिलेक्टेड पण होते. ओके, सिलेक्टेड व्यक्ती तुम्हाला तेवढा वेळ देणार नाहीत, कारण त्यांनी सिलेक्ट झालेले असतात, त्यांचं काम असतं आणि ते तुम्हाला कायम सतत मदत नाही करणार. पण हा जो दुसऱ्या प्रकारचे आहेत, जे थोडक्यात हुकलेले आहेत आणि त्यांच्या समोर जिद्द आहे, असे मात्र तुम्हाला सतत मोटिवेट करत राहतील. अशा व्यक्तींच्या सोबत जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा. ना की 5-6 वर्ष झालेत, 7-8 वर्ष झालेत, अजून एकही परीक्षा पास होऊ शकला नाहीये, पण तो जो नेहमी तुम्हाला निगेटिव्ह सांगत राहील, अशा व्यक्तींपासून कृपया दूर राहा. कारण एकदा माइंडसेट तसा बनला की अभ्यासाला बसताना तुम्हाला परत परत त्रास होईल. ओके, हे दोन्ही व्यक्ती जे असतील थोडक्यात यश हुकलेले, ते तुम्हाला कायम मदत करतील, कायम मार्गदर्शन करतील. अशा व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. एखादं जर करत नसेल तर परत त्याला दादा म्हणा, भाऊ म्हणा, काही म्हणा, पण मार्गदर्शन घेत राहा. ओके, चलो सेकंड, पुढचा पॉईंट. नाहीच भेटले तर मी आहे ना तुमच्यासोबत, मी तुम्हाला सांगत राहीन सगळ्या गोष्टी. ओके, याच प्रयत्नात यश मिळवणार असा अभ्यास तुमचा पहिल्या दिवशी अभ्यासाला बसताना असला पाहिजे. अभ्यास वही उघडलोय, एकदम कडक पद्धतीने सगळं माइंडसेट तयार आहे आणि स्वतःला सांगायचं कोणत्या हालतीमध्ये मला 4च घटक व्यवस्थित करायचे आहेत, मला कंबाईनचेच घटक व्यवस्थित करायचे आहेत आणि मग हे व्यवस्थित एवढा भारी करणार, मी अभ्यास करणार, रिव्हिजन करणार, त्याचं मनन करणार, त्याच्या टेस्ट सोडवणार, कंटिन्यू 24 तास हा माइंडसेट याच पद्धतीनं विचारसरणी ॲनालिसिस सतत ठेवायचं आणि कोणत्या हालतीमध्ये मला या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे हे स्वतःला सांगत राहायचं. हे जेवढं तुम्ही मॅनिफेस्ट कराल तेवढं तुम्हाला फायदा याचा नक्की होणार आहे. त्यामुळं हे स्वतःला सांगत राहा की मला या भरतीमध्ये सिलेक्शन आणायचंच आहे. ओके, त्याच्यानंतर जो अभ्यास कराल, आता पहिला दिवस आहे तुमचा अभ्यासाचा, आज अभ्यास काय केला तुम्ही, मॅथ रिझनिंगचा एखादा टॉपिक, दिशाबोध हा टॉपिक केलात, हा दिशाबोध टॉपिक केला तर त्याचं ॲनालिसिस करा. यार मला दिशाबोध कळलाय का, डावीकडे वळायचं, उजवीकडे वळायचं, 90 डिग्रीचा अँगल, पायथागोरस कुठं वापरायचा आहे, ओके, सावली कोणत्या बाजूला पडते, हे सगळे व्हिज्युअलायझेशन मी करू शकतो का, अशा पद्धतीचं ॲनालिसिस टॉपिक वाचल्यानंतर प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके, सायन्सचा एखादा टॉपिक वाचलाय तुम्ही, आहारशास्त्र वाचलाय, आहारशास्त्रामध्ये कोणते घटक आहेत, काय घटक आहेत, मग ह्या आहारानं काय होतं, कोणतं विटॅमिन कमी पडलं, कोणता आजार होतो, कोणत्या विटॅमिनच्या अधिक्यानं, हे सगळं ॲनालिसिस तुमचं मनामध्ये तयार राहिलं पाहिजे, मनामध्ये तयार करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला 5वी सांगतोय, तुमचं जे प्लॅनिंग आहे अभ्यासाचं, ते अभ्यासाचं प्लॅनिंग लक्षात ठेवा. अभ्यासाचं प्लॅनिंग भरपूर विद्यार्थी करत असताना मोठमोठे प्लॅनिंग करतात. मोठमोठे प्लॅनिंग केलात
तर ते प्लॅन सक्सेस होत नाहीत. म्हणजे काय सर? म्हणजे असा, जेवढं मोठं प्लॅनिंग कराल तेवढं तुमच्यामध्ये आळस येईल. मंथली प्लॅनिंग करायचंच नाही. काय करायचं नाही? मंथली प्लॅनिंग करायचं नाही. वीकली प्लॅन करा. वीकली प्लॅनचं कसं होतं, त्याचं अनालिसिस करणं पण सोपं जातं. मी या आठवड्यामध्ये मॅथचे 4 टॉपिक संपवणार, या आठवड्यामध्ये इंग्लिशचे 2 टॉपिक संपवणार, मराठीचे 6-7 टॉपिक संपवणार. हे टॉपिक व्यवस्थित लिहा वीकली. म्हणजे आठवड्याला चल बाबा माझा अभ्यास झालाय का आठवड्याचा हा कंप्लीट, हा अनालिसिस करता येणं सोपं असतं. आणि आपल्या ह्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवायची. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे मी सकाळी 8ला उठणार, 8 ते 10 मॅथ करणार, 10 वाजता मी 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन चहा पिणार. असे बावळट प्लॅनिंग नाही करायचे. असे बावळट प्लॅनिंग केलेले आहेत भरपूर विद्यार्थ्यांनी, ते पाळलंच जात नाही आणि पाळलं नाही गेलं की त्याचं फ्रस्ट्रेशन येतं. त्याच्यामुळे असं कधीच नाही. मी दिवसभरामध्ये हे 2 विषय, हे 2 टॉपिक, हे 3 टॉपिक मी संपवणार आहे, खाऊन टाकणार आहे, त्याचं अनालिसिस करणार आहे, असं प्लॅनिंग ठेवा. ओके. हे 10 मिनिटाला मी उठेन, 12 वाजता मी जेवायला जाईन, 1 वाजता मी परत बसेन, 4 वाजता चहा प्यायला, हे अनसक्सेसफुल प्लॅनिंग असतात. त्यामुळे तसले प्लॅनिंग करायचे आणि मंथली प्लॅनिंग तर नाहीच करायचं. वीकली प्लॅन करा. वीकली मला एवढे एवढे टॉपिक संपवायचे आहेत, माझ्याकडे सगळा इंडेक्स तयार असला पाहिजे आणि ते इंडेक्स मी किती दिवसात संपवेल असं प्लॅनिंग बनवायला सुरुवात करा. गॅरंटेड सांगतो, हे प्लॅनिंगचं मला गोष्टी ना जवळपास स्पर्धा परीक्षेच्या 1 वर्षानंतर कळलं होतं. तुम्हाला पहिल्याच दिवशी जर कळलं तर तुम्ही कदाचित पहिल्याच अटेम्प्टमध्ये परीक्षा पोस्ट आहे ती पोस्ट काढू शकाल. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर गरजेचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, 100% पॉझिटिव्ह मित्र तुमच्या आजूबाजूला चर्चा करणारे असलेच पाहिजेत. ऑनलाईन क्षेत्रामध्ये भरपूर अननोन मित्र असतात, अजिबात त्यांना बोलून वेळ वाया घालू नका. अननोन मित्र मैत्रिणी तुम्हाला घातकच असणार. ओके. त्यामुळे ऑनलाईन जे जमलेले मित्र आहेत त्यांच्यापासून लांब राहा. जे प्रत्यक्ष भेटून चांगले मित्र आहेत अभ्यास करणार त्यांच्या सोबतच राहा. ओके. तर ह्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना कळल्या असतील त्यांनी आजपासूनच पहिला दिवस अभ्यासाचा समजा आणि छान पद्धतीने अभ्यास करा. ओके. बाकी मी परत सांगेन तुम्हाला की माझ्यासोबत तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी आपण ही बॅच घेऊन आलेलो आहोतच. ओके. या बॅचची फीस पण काही जास्त नाहीये. जवळपास इथं एक कोड असतो पवन50 हा कोड असेल. ओके. कोड वापरता येत नसेल तर सरळ डायरेक्ट टेलिग्रामला जा. टेलिग्रामला जाऊन तुम्ही तिथून लिंकवर क्लिक करू शकता. ओके. जे विद्यार्थी आपले आहेत त्यांनी पवन15 हा कोड वापरा कॅपिटल मधला, म्हणजे या फीस मध्ये आणखीन थोडंफार कन्सेशन तुम्हाला भेटून जाईल. ओके. चलो तर थँक्यू. होप सो तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहाल आणि यावर्षी कोणत्या हलतीमध्ये पोस्ट कराल. ओके. चलो भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.